नमस्कार. क्वार्टर, बियर, व्हिस्की ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, बरोबर ना? मग माणसाच्या मूलभूत गरजा कुठल्या हे माहिती आहेच तुम्हाला? नाही. मग त्यामधील सर्वात महत्वाची अजून एक मूलभूत गरज आहे रस्ता. मैं तो कुछ और ही समझ रहा था. मग ह्या रस्त्यावरती जर कुणी कुणाला अडवलं तर हा रस्ता कुणाच्या मालकीचा? मग हा रस्ता अडवू शकतो का? हा रस्ता खुलाच ठेवला पाहिजे, ही माहिती आपल्याला चेक करता आली पाहिजे. मग आपल्या ग्रामपंचायत मधील रस्ते कुठले ज्याला विलेज रोड म्हणतात, मग हे विलेज रोड सर्वांसाठी मोकळे असले पाहिजेत. हे विलेज रोड कसे चेक करायचे हे जर बघायचं असेल तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजेच तुम्हाला तुमच्या गावातील रोड रस्ते समजून येतील आणि नक्कीच यावरती तुम्हाला भाष्य करायला सोपं जाईल. तो चलिए शुरू करते हैं. नेहमीप्रमाणे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये आणि तुमच्या पीसी मध्ये जो काही तुमचा वेब ब्राउझर असेल तो वेब ब्राउझर ओपन करून घ्यायचा आहे. तो वेब ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमचा गुगल सर्च बार दिसतो. ह्या गुगल सर्च मध्ये आज आपल्याला टाईप करायचं आहे ग्राम मानचित्र. हे ग्राम मानचित्र टाईप केल्यानंतर इंटर करा. इंटर केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा जी वेबसाईट येते ती वेबसाईटच आपल्याला चेक करायची आहे. मग ह्या ग्राम मानचित्र ह्या वेबसाईटवरती मी इथे क्लिक करतोय. ग्रामपंचायत क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस त्या वेबसाईटचा ओपन झालेला दिसतो. मग आपल्याला कुठे क्लिक करायचं आहे तर सिलेक्ट पंचायत, इथे ब्लिंक होतं दिसतं सिलेक्ट पंचायत जिथे ब्लिंक होतं तिथे मला इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मला माझं स्टेट सिलेक्ट करायचं आहे. मी स्टेट सिलेक्ट करतोय. त्यानंतर माझं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. मग ह्या डिस्ट्रिक्ट रिलेटेड माहिती हवी असेल, मग जिल्हाध्यक्ष कोण आहेत, सीईओ कोण आहेत यांची डिटेल्स आपल्याला दिसते. इथे त्यांचा मोबाईल नंबर देखील दिसून येतोय. तो तुमच्या माहितीसाठी तुम्ही वापरू शकता. त्याच पद्धतीने तुम्हाला तालुका सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट केल्यानंतर प्रेसिडेंट तालुक्याचे कोण आहेत, बीडीओ कोण आहेत, त्यांचा नंबर काय, ही माहिती आपल्याला इथे दिसून येतेच. त्यानंतर आपल्याला ग्रामपंचायतनुसार डिटेल्स चेक करायचे. सपोज इथे पहिलेच आपण गावाचं नाव घेऊयात अबिडघर. ह्या अबिडघरवरती क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर ह्या गावामध्ये इंटरनल विलेज रोड किती आहेत आणि त्या रोडचा वापर हा सर्वसामान्य माणूस सहजरित्या करू शकतो हे विलेज मॅप द्वारे आपण सहज बघू शकतो. तसंच जर तुम्ही इकडे बघितलं तर गावाचा सरपंच कोण आहे, ग्रामसेवक कोण आहे, ही माहिती आपल्याला इथे दिसून येते. आणि मला आज मॅप बघायचा आहे. तो मॅप बघण्यासाठी तुम्हाला बेस मॅपवरती जायचं आहे आणि इथे तुम्हाला NIC स्ट्रीट म्हणून एक ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तो नकाशा इथे ओपन झालेला दिसून येतोय. हा दिसून येतोय. ह्या नकाशामध्ये ग्रे कलर मध्ये ज्या लाईन्स दिसतात हे ग्रामपंचायत मधील विलेज रोड आहेत. हे पूर्ण विलेज रोड आपल्याला दिसून येतातच. याद्वारे तुम्ही ठरवू शकता की ग्रामपंचायतचा कुठला रस्ता आहे आणि जर हा ग्रामपंचायतचा रस्ता असेल तर तो सर्वांसाठी मोकळा असलाच पाहिजे. त्यावरती कुणी बंधन घालू शकत नाही. नक्कीच तुम्हाला समजलं असेल. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. नक्कीच मग तुम्ही तुमच्या गावातील विलेज रोड सहज सोप्या पद्धतीने बघू शकता आणि जर कोणी अडकाठी केली तर याचा रिपोर्ट काढा. हा रिपोर्ट संबंधित अधिकाऱ्याकडे द्या आणि त्यावरती कायदेशीर कारवाई करण्याचा समजलं असेल. क्या बढ़िया था गुरु. मग नक्कीच आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली जी घंटा दिसते बेल, ती बेल प्रेस करा. धन्यवाद.